धन्यवाद. मागच्या वर्गात आपण मुद्दे पाहिले होते. आज त्याच्या पुढे बघायचं आहे. आपण तो मुद्दा एक पूर्ण मोठा मुद्दा होता म्हणून आपण तो थांबवून वर्ग संपवला होता. आज एकदा परत त्याचा आपण करू. आपला मुद्दा काय होता तर देवता, अनादिष्ट देवता ज्या असतात, म्हणजे ज्या मंत्रांमध्ये देवतांचा स्पष्ट उल्लेख नसतो, त्यांचं काही चिन्ह नसतं, तर अशा देवता, अशा मंत्रांच्या देवता कोणत्या आहेत हे तुम्ही कोणत्या आधाराने निश्चित करणार? तर मग त्याच्यावरती कसं कसं करायचं ते सांगितलेलं आहे. काय म्हणतात ते, की ज्या यज्ञामध्ये तो मंत्र म्हटला गेला असेल किंवा यज्ञाच्या ज्या भागामध्ये ज्या विधीसाठी तो मंत्र म्हटला गेला असेल, त्या यज्ञाची किंवा त्या यज्ञ भागाची जी देवता, तीच त्या मंत्राची देवता होईल. तर त्याच्यासाठी उदाहरण कोणतं दिलं होतं त्यांनी? आग्नेय अग्निष्टोमः असं म्हणतात, की अग्निष्टोमः हा जो यज्ञ आहे त्याची देवता कोणती आहे? अग्नी. म्हणून मग त्याची अशा अनादिष्ट मंत्राची देवता सुद्धा अग्नी होऊ शकेल. पण त्याचे जे भाग आहेत, अग्निष्टोमामध्ये 3 सवन केली जातात. प्रातःसवन, माध्यमिक सवन आणि तृतीय सवन. त्याच्यामध्ये प्रातःसवन आहे त्याची देवता अग्नी असते, त्यावेळेस त्या मंत्राची देवता अग्नी असेल. माध्यंदिन सवनाची देवता इंद्र असते, त्यावेळेस या अशा अनादिष्ट मंत्राची देवता इंद्र असते. आणि तृतीय सवनाची देवता आदित्य असते. त्यामुळे त्यावेळेस जे अनादिष्ट मंत्र म्हटले जातात त्यांची देवता आदित्य राहील. अशा तऱ्हेने यज्ञ आणि यज्ञांगाबद्दलचं त्यांनी स्पष्टीकरण आपल्याला सापडतं. आता अन्यत्र यज्ञात प्राजापत्या इति याज्ञिका. आता दुसरं म्हणजे आता हे यज्ञाबद्दल झालं. यज्ञ आणि त्यातले भाग याच्याविषयी काय निर्णय तो सांगितला. पण त्याच्या व्यतिरिक्तही जेव्हा असे म्हटले जातात मंत्र, त्यावेळेस काय करायचं? तर त्यावेळेस 2 मतं आहेत. एक याज्ञिकांचं मत असं आहे, की हे मंत्र प्रजापती या देवतेचे असतात किंवा या मंत्रांची देवता प्रजापती असते. कुठले कुठले तर प्रायश्चित्त, उपाकरण, जप आणि इतरही यांच्यामध्ये ज्यावेळेस या अशा मंत्रांचा विनियोग होत असतो, त्यावेळेस त्याची देवता प्रजापती असते. निरुक्तकारांचं मत काय आहे? नाराशंसः इति नैरुक्ताः. नाराशंसा ते मंत्र नाराशंस असतात. तर यज्ञ किंवा अग्नी असं त्याच्यातही मतभेद आहेत. काथक्य यज्ञ निरुक्तकारांचं मत आपण पाहिलं. नाराशंस मंत्र असतात ते, म्हणजे नराशंस ही ज्याची देवता. नराशंस कोणाला म्हणायचं? तर अग्नीला म्हणायचं किंवा यज्ञाला म्हणायचं. मग पुढे गंमत अशी होते, की यज्ञाला यज्ञ शब्दाने विष्णू सुचवला जातो. म्हणजे यज्ञ वै विष्णू, विष्णुर्वै यज्ञ, सॉरी.
विष्णुर्वै यज्ञ असं म्हटलं जातं. म्हणजे यज्ञ जर घेतला तर देवता कोण झाली? विष्णू. आणि म्हणजे अग्नी किंवा विष्णू ही देवता त्याची असू शकते. किंवा तिसरा एक प्रकार झाला पाहिला, अपिवास हा कामदेवता स्यात्. ज्या देवतेकडे कुठली तरी इच्छा धरून मंत्र म्हटला जातो, ती त्या मंत्राची देवता असते. आणखीन एक चौथा आहे प्रायो देवता वा अस्ति हि आचारो बहुलम लोके. प्राय शब्द आपण बहुधा अशा अर्थाने पुष्कळदा वापरतो, म्हणून ते म्हणतात अस्ति हि आचारो बहुलम लोके, की एखादी रीती बहुतांशी असते. बहुत प्राय अशा पद्धतीने वापरलं जेव्हा जातं कोणतं, तर देवदैवत्यम, अतिथीदैवत्यम, पितृदैवत्यम, म्हणजे कुठलेही कर्म याच्यामध्ये देव या देवतेला उद्देशून मी कर्म करतो आहे किंवा विधी करतो आहे किंवा हे द्रव्य अर्पण करतो आहे किंवा हे अतिथी देवतेला उद्देशून अर्पण करतो आहे किंवा पितृदेवतेला अर्पण करतो आहे. तर तिथे ज्या वेळेस जी देवता असेल त्यावेळेस ती देवता असेल, म्हणजे देव असेल किंवा अतिथी असेल किंवा पितृदेवता असेल. पुढचं आणखीन काय सांगितलंय त्यांनी, याज्ञ दैवतो मंत्र इति. याज्ञ दैवतचा अर्थ काय? याज्ञ आहे किंवा दैवता आहे. आता विष्णुर्वै यज्ञ आपण बघितलं, त्यानुसार विष्णू ही देवता होऊ शकते. निरुक्तकार विष्णू म्हणजे आदित्य असं मानतात, म्हणून आदित्य. म्हणजे मागच्या मुद्द्यानुसार आपण काय बघितलं, की अग्नी किंवा विष्णू ही देवता असू शकते. आता ह्या मतांतरानुसार विष्णू किंवा आदित्य ही मंत्राची देवता असू शकते. कारण काय? अग्नीचा एक मुद्दा राहिला, दैवता आहे. कारण काय, की अग्निर्वै सर्वा देवता. अग्नी ही ह्या अग्नी म्हणजेच सर्व देवता आहेत. म्हणून मग कुठल्याही देवतेला तुम्ही उद्देशून जरी हा विधी अर्पण केला, द्रव्य अर्पण केलं, तरी देवता कोण होईल? अग्निदेवता अशा पद्धतीने होईल. मग आता प्रश्न पडला, अपि ही देवता देवतावत स्तूयन्ते अश्वप्रभृतीनी औषधी पर्यंतानी, की ज्या देवता नाहीत त्यांची देवतावत जेव्हा स्तुती केली जाते तेव्हा काय म्हणायचं? उदाहरणासाठी त्यांनी सांगितलं, की अगदी अश्वापासून औषधीपर्यंत आहे ना, त्यावेळेस मग त्यांना देवता मानायचं किंवा नाही त्याचं. आणि अथापि अष्टौ द्वंद्वानी, 8 द्वंद्व जी आहेत, उलुखल मुसल इत्यादी. उलुखल मुसल ही एक जोडी, हविर्धान ही एक जोडी, द्यावा पृथ्वी ही एक जोडी, अशा तऱ्हेने 8 ज्या जोड्या आहेत त्यांची स्तुती केली जाते आहे. स न मन्येत आगंतून इवार्थान देवतानाम प्रत्यक्ष दृश्यमेतद् भवति महाभाग्यात देवताया एक आत्मा बहुधा स्तूयते. तर आता त्याच्यावरती अपि ही देवता देवतावत स्तूयते, अदेवता देवतावत. ज्या देवता नाही त्या देवतांप्रमाणे जेव्हा स्तविल्या जातात त्यावेळेस काय, तर त्याच्याबद्दलचं हे महत्वाचं एक विधान आहे किंवा एक त्यांनी निर्णय दिलेला आहे एका प्रकारे. तो कसा आहे, तर स न मन्येत आगंतु निवार्थान देवतानाम. त्यांनी म्हटलंय की असा विचार करू नये की
आगंतून इव अर्थान, हे अश्व पासून औषधीपर्यंत हे सगळे जे पदार्थ आहेत, हे सगळे जी द्रव्य आहेत, ज्या वस्तू आहेत, पण ह्या कशा आहेत? मूळ वस्तू नाहीत. मूळ वस्तू नाहीत याचा अर्थ असा अर्थ का काढला? कारण आगंतून जे येतात त्याचा अर्थ त्यांचं जाणं निश्चित आहे. म्हणजेच ते पदार्थ, ती द्रव्य, त्या वस्तू ह्या सगळ्या कशा आहेत? अनित्य आहेत. मग ह्या जर अनित्य आहेत, तर त्यांच्या आधाराने आपण ज्या देवतांची स्तुती करतो, त्या देवता सुद्धा अनित्य झाल्या. कारण आपल्याला प्रत्यक्ष दृश्यमेतद भवती. आपल्याला काय दिसतं, की हीच अश्वादी उपकरणं जेव्हा असतात, साधनं जेव्हा असतात, मनुष्यांच्या बाबतीत, तर ही साधनं सुद्धा अनित्य असतात आणि मनुष्य सुद्धा अनित्य आहे. त्याचप्रमाणे मग देवतांच्या बाबतीत सुद्धा मानायचं का? की इंद्र वगैरे यांचं अर्चन किंवा यांचं यजन हे अश्वादी औषधींच्या साहाय्याने जेव्हा केलं जातं, तर हे अनित्य आहे म्हणून इंद्र इत्यादी सुद्धा अनित्य होईल का? तर तसं नाही. कारण पुढे महत्वाचं त्यांनी एक विधान केलंय, महाभाग्यात देवताया एक आत्मा बहुधा स्तूयते. देवता कशा असतात? महेश्वरीय संपन्न असतात. मनुष्य ऐश्वर्य संपन्न नाही. मनुष्याला ऐश्वर्यासाठी ईश्वराकडे धाव घ्यावी लागते. पण देवता स्वतः ऐश्वर्य संपन्न असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा आत्मा एक असतो. आत्मा एक असतो म्हणजे काय? देवता जरी आपल्याला वेगवेगळ्या दिसत असल्या, तरी मूलतः त्या एकच आहे. त्याचं एक खूप सुंदर उदाहरणाने स्पष्ट केलेलं आहे, की एकस्य आत्मनो अन्ये देवा प्रत्यंगानी भवन्ति. म्हणजे जेव्हा आणि म्हणूनच आपण बघतो, की ज्यावेळेस एखाद्या मंत्राचं विधान केलं जातं, त्यावेळेस एक देवता मुख्य असते आणि अन्य देवता तिची अंग असतात. दुसऱ्या एखाद्या मंत्राच्या बाबतीत दुसरे देवता जेव्हा किंवा हाच मंत्र जेव्हा अन्य अ, ठिकाणी प्रयुक्त केला जातो, त्यावेळेस दुसरी एखादी देवता प्रधान असते आणि बाकीच्या सर्व म्हणजे आधीच्या मंत्रामध्ये जी देवता प्रधान होती, ती आता इथे अंग होते. याचा अ, निर्णय त्यांनी इथे दिलेला आहे. कसं? तर त्यांनी सांगितलं, की जर तुम्ही पाहता तर ज्या अनेक घट बनतात मृत्तिकेपासून, मातीपासून बनलेले सगळे घडे हे मातीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, तर तुम्हाला दिसतं की सगळीकडे माती एकच आहे. म्हणजे मातीच्या दृष्टीने हे घडे कसे झाले आहेत? एकच आहेत. आता तुम्ही घड्यांच्या बाजूनी जर पाहिलं, तर तुम्हाला प्रत्येक घडा वेगळा-वेगळा दिसतो. प्रत्येक घड्याला वेगळं-वेगळं अस्तित्व आहे आणि वेगवेगळं अस्तित्व असल्यामुळे ते घडे भिन्न-भिन्न आहेत प्रत्येक दुसऱ्यापासून, इतरांपासून भिन्न-भिन्न आहेत. आता म्हणजे एकच घडा किंवा एकाच वेळी ठेवलेले अनेक घडे तुम्हाला आता 2 दृष्टींनी पाहता येतात. म्हणजे कसे? तर जे मातीच्या दृष्टीने जर पाहायला म्हणजे त्यांचं तत्व जे आहे, ते सगळ्या घड्यांमध्ये एकच आहे. आणि असं असलं तरी सुद्धा घडे तुम्हाला भिन्न-भिन्न जाणवतात. त्याचप्रमाणे आपल्याला इतर देवता अग्नी, इंद्र, सूर्य या सगळ्या देवता भिन्न-भिन्न वाटत असल्या तरी सुद्धा ही मूळ तो आत्मा म्हणजे त्याचा एक जो कारण देवता जी आहे, ती कारण देवता एक असल्यामुळे ह्या सर्व देवता त्या कारण देवतेची अंग होतात, प्रत्यवयव असतात. म्हणून पुन्हा मागे येऊ आपण. काय म्हणतात?
स न मन्येत आगंतून अर्थानि देवताना, म्हणून हे जे आगंतुक आहेत, आलेले पदार्थ आहेत, हे देवतांना म्हणजे देवतांचं नित्यत्व सिद्ध करत नाही, निरर्थक आहेत. जे मनुष्यांच्या बाबतीत आपल्याला दिसतं, उपकरण जर अनित्य आहेत, तर मनुष्य सुद्धा म्हणजे उपकरणीय जो आहे तो मनुष्य सुद्धा अनित्य आहे. हे जसं आपल्याला प्रत्यक्ष दिसतं, तसं त्यांच्या बाबतीत मानू नये. कारण महाभाग्यात देवताया एक आत्मा बहुधा स्तूयते. जे आपण एकम हि सत विप्रा बहुधा वदंती असं जे तत्व आपण सांगत असतो, ते तत्व इथे यांनी या माती आणि घड्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या देवता ह्या त्या एका कारण देवतेची अंग कशी आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. आणखीन हाच मुद्दा पुन्हा पुढे कसा पटवता येते? अपिच सत्वानां प्रकृती भूमभिर ऋषय स्तुवंती इति आहू विज्ञायते आहू अशी जेव्हा विधान येतात, तेव्हा ते ब्राह्मण ग्रंथांमधनं घेतलेलं असं आहे, समजून घ्यायचं. कोटेशन आज आपण जसे इतरांच्या ग्रंथातली उदाहरणं देतो, तशी हे ब्राह्मण ग्रंथातली उदाहरणं निरुक्तामध्ये आपल्याला आढळतात ती अशा पद्धतीने. अपिच सत्वानां प्रकृती भूमभी सत्ता लक्षण एकच, कारण वरती सांगितलं त्यांनी की एकाच कारण देवतेची ही अंग प्रत्यंग असतात सगळ्या देवता. म्हणजे ही कारण देवता कोणती, तर ती हिरण्यगर्भ, ती प्रकृती आहे. ही प्रकृती सगळ्यांची समान असल्यामुळे स्थावर जंगम भेदांमुळे ती आपल्याला वेगवेगळी दिसते. म्हणून ऋषींनी अश्वादिकांची सुद्धा स्तुती केलेली आहे, आणि तरीही तेही कारण देवता एक असल्यामुळे अश्व, औषधी इत्यादिकांची जेव्हा देवता नसताना देवता म्हणून जेव्हा स्तुती केली जाते, त्यावेळेस ती नित्य अशांचीच असते. कारण जे ऋषी आहेत त्यांच्यामध्ये स्थावर आणि जंगम याच्यातला जो भेद वरवर दिसणारा असतो सामान्य माणसाला, त्याला अभेद दृष्टीने अभेद पद्धतीने, अभेद बुद्धीने, पद्धतीने म्हणण्यापेक्षा बुद्धीने पाहण्याची दृष्टी ऋषींकडे असते. म्हणून त्यांनी म्हटलंय की सत्व म्हणजे त्यांना अस्तित्व आहे असे जे पदार्थ आहेत, अश्व इत्यादी, अश्व औषधी, औषधीला एक प्रकारे तुम्ही स्थावर म्हणू शकता, कारण ते एका जागचं हलत नाही. अश्व हा जंगम आहे. अशा तऱ्हेने स्थावर आणि जंगम असे वेगवेगळे भेद दिसत असले तरी कारण देवता एक असल्यामुळे, हिरण्य गर्भापासूनच त्यांची निर्मिती झालेली असल्यामुळे त्यांच्यामध्ये अभेद बुद्धीने पाहण्याची दृष्टी ऋषींकडे असते, आणि म्हणून त्यांनी देवतांप्रमाणे त्यांची स्तुती केलेली असते. आणखीन काय कारण आहे? प्रकृती सार्वनाम्याच, हा जो आत्मा आहे, हाच आत्मा म्हणजे ती प्रकृती म्हणजे मूळ कारण, ते त्याचं सार्वनाम्य आहे. म्हणजे सर्वत्र तोच आत्मा असल्यामुळे त्यांची अदेवता असताना सुद्धा त्यांची देवतावर स्तुती केली जाते. आणखीन इतरेतर जन्मानो भवन्ति इतरेतर प्रकृतयः. आता याच्यामध्ये एक उदाहरण सांगितलं जातं की आता यज्ञदत्त, त्याचा मुलगा देवदत्त. देवदत्त हा यज्ञदत्ताचा मुलगा आहे, तो त्याचा पिता होऊ शकत नाही.
पण देवतांच्या बाबतीत मात्र असं होतं की ते एकमेकांची प्रकृती म्हणून सुद्धा कार्य करतात, एकमेकांना जन्म देतात. आपण पाहतो सकाळी जेव्हा आदित्य जन्माला येतो म्हणजे उदयाला येतो, त्यावेळेस अग्नीला तो निरोप देतो, म्हणजे अग्नीच्या पार्श्वभूमीवरती आदित्याचा उदय झाला आहे. पण संध्याकाळी मात्र काय होतं, हाच आदित्य आपलं तेज अग्नीच्या ठिकाणी देतो आणि अग्नीला जन्म देतो. अशा तऱ्हेने सगळ्या देवता परस्परांशी निगडीत आहेत, परस्परांवरती अवलंबून आहेत म्हणण्यापेक्षा परस्परांच्या जन्माचे कारण आहेत. म्हणून इतरेतर प्रकृतया म्हणून सुद्धा अशा तऱ्हेने अदेवतांची देवतावत स्तुती केली तरी ती देवतांची स्तुती असते आणि त्याप्रमाणेच नित्य वस्तूची स्तुती असते. आणखीन कसं आहे, कर्मफल कर्मजन्मानः. कर्मजन्मानः म्हणजे काय, तर आपण जे आहोत त्यांचा कर्म, त्यांची कृत्य जन्माला आल्यानंतर त्यांनी करण्याची कार्य ही योग्य प्रकारे चालावी ह्याच्यासाठी हे मूळ कारण जे आहे ते अग्नी इत्यादी देवतांचं रूप धारण करतात. कारण काय, दिवसा सूर्य आणि रात्री अग्नी नसेल तर आपली कार्य पार पडणार नाही. आपली कार्य पार पडावी ह्याच्यासाठी ही जी मूळ प्रकृती आहे, मूळ देवता, कारण देवता जी आहे ती सूर्य, अग्नी इत्यादी रूप धारण करत असते. म्हणून त्याच्यासाठी ते जन्म घेत असतात. आणखीन कसं आहे, आत्मजन्मानः. मग हे कुठून उत्पन्न होतात, ते जन्म घेतात माणसाची किंवा इतरही प्राण्यांची यात्रा, संसार यात्रा ही सुखरूप सुरळीत पार पडावी याच्यासाठी जन्म घेतात. कुठून जन्म घेतात, काही तर त्याला आधार असेल, तर तो आधार कोणता आहे, आत्मजन्मानः. हे कसे असतात, स्वस्मात् स्वयं जायन्ते. आपल्यातूनच आपण स्वतः जन्म घेत असतात, निर्माण होत असतात. जसं आपण तिकडे पाहिलं होतं, एकोहम बहुस्याम, मी एक आहे आता मी अनेक होतो. ही जी पहिली इच्छा, त्याच्यातून सृष्टीचा जन्म झाला असं जे आपण पाहतो, तोच सिद्धांत इथे आत्मजन्मानः एक शब्दानी त्यांनी सांगितलेला आहे. आत्मैवैषाम रथो भवति, आत्माश्वः आत्मायुधम आत्मेशवः आत्मा सर्वम देवस्य देवस्य. आणि म्हणून देवता आत्मैव एषाम रथो भवति, स्वतः आत्माच तो रथ बनतो, आत्मा अश्व, तो आत्माच घोडा बनतो, तो आत्माच आयुध बनतो, तो आत्माच ते बाण बनतो आणि हा आत्माच सर्वम देवस्य देवस्य, त्याला जे बनण्याची त्याची इच्छा आहे ते तो बनत असतो. आणि म्हणून अदेवतांची देवतावत स्तुती केली जाते. हे कसं काय, असं जे ते म्हणतात ते निराधार आहे, निरर्थक आहे. अदेवता आपल्याला जरी वाटत असल्या तरी ते मनुष्यांच्या बाबतीत असतात. प्रत्यक्षात मात्र स्थावर जंगम या सर्व बाबतींच्या, सर्व गोष्टींच्या बाबतीत मूळ कारण देवता ही एकच आहे. मूळ कारण एकच आहे, तो म्हणजे आत्मा, किंवा ज्याला हिरण्यगर्भ असं म्हटलं जातं, तोच असल्यामुळे तो अदेवता देवतावत स्तूयन्ते हा मुद्दा टिकून राहत नाही. अशा तऱ्हेने याचा पहिला पाद इथे संपलेला आहे. आपण इथे थांबूया सध्या. एकदा पुन्हा आपण रिव्हिजन याची करून बघूया, कारण या याच्यात 3 महत्वाचे मुद्दे आले होते.
पहिल्यांदी काय आला होता की त्रिविधा ऋचा 3 प्रकारच्या आहेत. परोक्षकृत, प्रत्यक्षकृत आणि आध्यात्मिक. नंतरचा मुद्दा काय होता? त्यांनी म्हटलं की कशा प्रकारचे मंत्र असतात? ते सांगितलं स्तुती, आशीर्वाद म्हणजे प्रार्थना, स्तुती, प्रार्थना, शपथ, अभिशाप, त्याच्यानंतर एखाद्या तत्वाचं विवेचन, विलाप, निंदा, प्रशंसा इतक्या प्रकारे हे मंत्र ऋषींनी पाहिलेले आहेत. मग ज्या मंत्रांच्या बाबतीत देवता नाही, त्या देवतांची निश्चिती कशी करायची हे आपण या वर्गात आधी थोडं सविस्तर पाहिलं आहे. ते परत मी आता पुनरुच्चार करत नाही त्याचा. पण आज जो परत नवीन मुद्दा आपण जो घेतला की देवतांची निश्चिती कशी करायची हे झाल्यानंतर मग असं कोणी शंका उत्पन्न करू शकतं की ज्या अदेवता आहेत, आपण कधी ऐकलं नाही की अश्व ही कोणती देवता आहे. आपल्याला इंद्र, अग्नी, सूर्य, वरुण, मित्र या देवता माहिती आहेत. पण अश्व, औषधी या देवता नाहीत हेही आपल्याला माहिती आहे. पण तरी त्यांची जेव्हा देवतावस्ती केली जाते, तर हे कसं काय शक्य आहे? असा प्रश्न निर्माण होतो. कारण जर अदेवतांची स्तुती केली जात असेल, तर त्या अदेवता, देवता नसलेल्या ज्या वस्तू आहेत त्या अनित्य आहेत. मग तुम्ही देवतांना नित्य मानता तर त्या बाबतीत निरर्थक किंवा अनित्य अशा वस्तूंनी तुम्ही त्यांचं यजन कसं करणार हा जो प्रश्न आहे तो इथे निरुक्तकारांनी त्याचं निराकरण केलेलं आहे की महाभाग्या देवताया एक आत्मा बहुधा स्तूयते. त्याची त्यांनी 4-5 वेगवेगळ्या पद्धतींनी पुष्टी केलेली आहे. अशा तऱ्हेने एक प्रथम पाद इथे संपलेला आहे आणि आता दुसरा पाद जो आहे त्याची सुरुवात आहे तिसरं एव देवता इति नैरुक्ताः. हे सगळं झाल्यानंतर आता देवतांचं स्वरूप सांगायला सुरुवात केली आहे. देवता किती प्रकारच्या? तर 3 असं ते म्हणतात. अग्नी, वायू किंवा इंद्र आणि सूर्य असे 3 देवता आहेत असं निरुक्तकार म्हणतात. ते कसं ते आता आपण पुढच्या वर्गात पाहू.